सज्जन हो, नमस्कार. आपण चतुर्वेदाचा विचार करतो आहोत आणि त्यातही आपण अथर्ववेदाचा थोडक्यात विचार करणार आहोत. खूप आहे या सगळ्याच वेदमंत्रात, खूप काही आहे. पण आपल्याला जेवढं काही पाहता येईल, करता येईल तेवढ्याचा विचार करूया. ऋग्वेदामध्ये ज्याप्रमाणे इंद्र, वरुण, सोम, अपान, नपात, अग्नी अशा बहुतांश देवता आणि इतर देवतांच्या स्तुतीपर सूक्त आहेत. अथर्ववेदाची शौनक संहिताच आपण इथे पाहणार आहोत. या संहितेची सुरुवातच ये त्रिशप्ताः पर्यंती या पदाने होते. या सूक्ताची देवता वाचस्पती आहे. ही देवता ऋग्वेदात नाही. ऋग्वेदात नसलेली पशुपती ही देवता अथर्ववेदात आहे. या पशुपतीचा विशेष परिचय पुढे होणार आहे. अथर्ववेदात मधून मधून इंद्राच्या स्तुतीपर सूक्त येतात. त्यातील बरीचशी सूक्त जी शेवटच्या म्हणजे 20व्या कांडात एकत्रित केलेली आहे, ती बहुतांश ऋग्वेदातूनच जशीच्या तशी घेतली आहे. इंद्रापाठोपाठ असलेले अग्नीचे ऋग्वेदातील महत्वाचे स्थान अथर्ववेदात नाही. अथर्ववेदात एका ठिकाणी असुर वरुण म्हणून एक देवता आली आहे. ऋग्वेदातही वरुणाला असुर म्हणजे महान म्हटले आहे. संस्कृत भाषेमध्ये काही शब्द असे असतात की आपल्याला असं वाटतं, अरे हा विरुद्ध अर्थी आहे. सुर म्हणजे देव आणि असुर म्हणजे राक्षस. मग असुरवरण कसं म्हटलंय? पण असुर हे भव्यता आणि मोठेपणा दर्शवणारं असं विशेषण वापरून तिथे महान या अर्थाने वरुणाला असुर म्हटले. असुर वरुणाच्या सूक्तात वर्णन केलेल्या श्रेष्ठ देवतेचे साम्य पारशी समाजाचा देव अहुरमज्द, संस्कृतात असुर महत, याच्याशी जुळणार आहे. पारशांचा धर्मसंस्थापक झरतुष्ट स्वतःला अथर्वण म्हणून घेत असे. याचा अर्थ अथर्वण कुळातील असा होतो. प्रस्तुत सूक्तांचा द्रष्टा ऋषी ही अथर्व आहे. वैदिक धर्मानुयायी आणि पारशी एकेकाळी एकत्र राहत होते. असं आहे, वेदाचं साम्राज्य सर्वत्र होतं. वसुधैव कुटुंबकम म्हणजे या संपूर्ण विश्वावर वैदिक संस्कृतीचा पगडा होता. एक काळी होता. पारशी समाज हा पूर्वीचा इराण मधला आणि इराणचा पुष्कळचा भाग हा भारतामध्ये होता. अफगाणिस्तान भारतातच होतं. गंधार, आजचं काबूल, कंदाहार ज्याला म्हणतात, ते गंधार भारतातला भाग होता. शकुनी महाभारतातला हा तिथला होता. हे इराणी किंवा पारशी म्हणून जे लोक होते हे सगळे अग्नी उपासक होते. आजही त्यांची जी मंदिरं आहेत त्याला अग्यारी म्हणतात. पण मूळ शब्द अग्नीशी निगडित आहे. अग्नी ज्याच्यामध्ये असतो असं त्यांचं मंदिर असतं आणि त्यांच्या कुठल्याही समारंभामध्ये अग्नीमध्ये आहुती दिल्या जातात. अथर्ववेदातील सूक्तांच्या प्रमुख देवतांमध्ये विविधता आहे. अमावास्या, पौर्णिमा या कालदर्शक देवताही त्यात आहेत. सावित्री ही अथर्ववेदातलीच देवता
ज्या सूक्तामध्ये येते त्यामध्ये ऋग्वेदातील ऋचा आहे, पण ऋग्वेदात मात्र सावित्रीचा उल्लेख नाही. अध्यात्म, ब्रह्म आणि आत्मा यांचा विचार अथर्ववेदात अधिक खोलवर जाऊन केलेला आहे. काही सूक्तांच्या प्रमुख देवता ब्रह्म आणि आत्मा अशा आहेत. ब्रह्म विराट स्वरूपाचंही असते. या विराट देवतेच्या स्तुतीपर सूक्त अथर्ववेदात आहे. ब्राह्मणाची पत्नी कोणी पळवून नेऊ नये म्हणून या अर्थाचे जे सूक्त आहे त्यात कोणा क्षत्रियाने ब्राह्मणाची पत्नी पळवली असता सोम, इंद्र, अग्नी इत्यादी देवतांनी आपली शक्ती प्रकट करून तिची सुटका केली अशी कथा त्यात आली आहे. या सूक्ताची प्रमुख देवता ब्रह्मजाया आहे. ब्रह्मगवी या देवता नामाच्या सूक्तात ब्राह्मणाची गाय पळवून नेल्यास अथवा तिचे मांस खाल्ल्यास काय दुष्परिणाम होतात याचे वर्णन केले आहे. पूर्वी जेव्हा आश्रमात राहून ब्राह्मण विद्यादान करीत असत त्यावेळी त्यांच्या गरजा भागविणारे गोधन सुरक्षित राहावे अशी इच्छा या सूक्तातून प्रकट होते. व्याघ्र, क्षितिपाद म्हणजे पांढऱ्या खोरांचा मेंढा, ध्रुव या देवता इथे आहेत. जसा ध्रुव आकाशात स्थिर असतो तसेच लोकांचे कल्याण करणाऱ्या राजाने स्थिर राहावे अशी प्रार्थना ध्रुवाच्या सूक्तातून आलेली आहे. मृत्यू ही देवता प्रमुख असलेल्या सूक्तात माणसाला मरण किती प्रकारे येऊ शकते याची यादी दिली आहे. तसेच जादूटोणा करणाऱ्या यातुधानीलाही नमन केलं आहे. अतिमृत्यू ही देवता प्रमुख असलेल्या सूक्तात अजर, अमर अशा विश्वचक्राचे वर्णन केले आहे. या सूक्तांमध्ये अमरत्व, दीर्घायुष्य मिळण्याची प्रार्थना केलेली आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की हा लोक हा मर्त्य लोक आहे. इथे अमरपट्टा कोणीच घेऊन येत नाही. पण अमरत्व याचा अर्थ थोडक्यात दीर्घायुष्य असाच आपण घ्यायचा आहे. ब्रह्मकर्मात्मा आणि इतर देवांची स्तुती मृत्यू टाळण्यासाठी केलेली आहे. या सूक्ताला पालुपद असून प्रत्येक ऋचेत वंदन केलेल्या देवतेचे सृष्टीच्या पालन व्यवहारात काय कार्य आहे ते दिलं आहे. या देवता वंदनात शेवटी पूर्वजांचीही प्रार्थना त्यांनी रक्षण करावे म्हणून केलेली आहे. स्मर, आपण स्मरण हा शब्द जसा वापरतो, स्मर ही देवता असलेल्या सूक्ताचा विषय पती पत्नींच्या परस्पर विश्वास आणि प्रेमाशी निगडीत असून पती वश राहावा म्हणून पत्नी ते म्हणत असे. अथर्ववेदाचे 15वे कांड जे आहे ते व्रात्य कांड म्हणून म्हटलं जातं. या कांडाची प्रमुख देवता अध्यात्मम व्रात्य अशी आहे आणि ऋषी अथर्व आहेत. त्या काळी समाजात प्रचलित असलेल्या धार्मिक रीतिरिवाजांपासून अलिप्त राहून वेगळी अध्यात्म साधना करणारे काही लोक असत. त्यांना व्रात्य म्हणत असत. आजही धडपणे न वागणाऱ्या माणसाला मराठीत व्रात्य असंच म्हणतात. हे व्रात्य विद्वान आणि चारित्र्य संपन्न असत. समाजात त्यांना आदर होत असे. ज्या यजमानाकडे ते जात त्याने त्यांचे कुशल विचारून आदरातिथ्य करावे असा दंडक एका सूक्तात आहे. त्यांच्या देवतेला वंदन करणारी ही सूक्त आहे. हे कांड गूढ सूक्तांनी भरलेले आहे. व्रात्य देवतेचे ब्रह्माबरोबर ऐक्य वर्णन करणारी काही सूक्ते उपनिषदांच्या धर्तीवर गद्यात्मक आहे. अथर्ववेदात स्त्री देवतांचा उल्लेख नाममात्रच येतो. अदिती, इंद्राणी, सरस्वती इत्यादींच्या स्तुतीपर सूक्त आहेत. सीता म्हणजे नांगरलेली जमीन.
सीता सूक्तात जमीन नांगरण्याच्या पद्धतीचं वर्णन आहे. अथर्ववेदात आलेले पृथ्वी सूक्त हे 62 ऋचांचं सूक्त आहे. ऋषींचा आणि त्या काळच्या समाजाचा मातृभूमी विषयी असलेल्या जिव्हाळ्याचा उत्कृष्ट नमुना हा त्याच्यात आहे. पृथ्वीवरील प्राणीमात्र आणि देवदेवता यांचे परस्पर पूरक संबंध, लोकरक्षणाची कळवळ आणि त्यासाठी कुठल्याही संकटाला तोंड देण्याची तीव्र इच्छा या सूक्तात प्रकट होते. या सूक्ताला वैदिक काळातील राष्ट्रगीत म्हणता येईल. एकंदरीतच अथर्ववेद जो आहे हा तुमच्या आमच्याशी जास्ती जवळचा आणि जोडलेला असा वेद वाटतो. कारण याच्यामध्ये गणित आहे. माणसाची जर वस्ती व्हायची असेल तर त्याला घर बांधता आलं पाहिजे, म्हणून स्थापत्यशास्त्र त्याचाही विचार या अथर्ववेदात येतो. माझं आयुष्य निरामय उत्तम आरोग्य संपन्न असावं म्हणून औषधोपचारांचा विचार सुद्धा या अथर्ववेदामध्ये केलेला आहे. आणि इतर अनेक गोष्टी, शेती सुद्धा कशी करावी, शेतीमधून जास्तीत जास्त धान्याचं उत्पादन कसं करावं, याच्या अनेक गोष्टी आपल्याला या वेदामध्ये पाहता येतील. म्हणून आज माणसं खडे वापरतात. ज्योतिषी सांगतात की तुम्ही हा खडा वापरा, तो खडा वापरा. याचाही थोडासा उल्लेख मणिबंधन या दृष्टीनेही अथर्ववेदामध्ये केलेला दिसतोय. थोडक्यात अथर्ववेद हे एक वेगळ्या प्रकारचं गूढ शास्त्र आहे आणि त्याचा परिचय करून घेताना सुद्धा मी ज्या वेळेला हे वाचू लागलो त्यावेळी मलाही असं आपण काहीतरी गूढ काही वाचतोय की असा अनुभव यायला लागला. आपण सर्वच जण या अथर्ववेदाच्या वेदगंगेमध्ये स्नान करूया आणि शुद्ध होऊया. धन्यवाद.